दिवसात एकदा सकाळी भूक लागते किंवा ऊन उतरताना भूक लागते आणि त्यावेळेस मात्र नेहमी चटकमटक काहीतरी खावंसं वाटत असतं. तर नक्कीच आपण त्यासाठी आज एक नवीन पदार्थ बघूया. त्यासाठी मी इथे बनवणार आहे स्पेशल रेसिपी. चला तर मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. इथे कढईत आपण आता 1 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. त्यात जिरं, मोहरी, हिंग छानपैकी तडतडलेले आहे. तुम्हा सर्वांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे. तुमचा आवडताच पदार्थाला आज आपण एक नवीन रूप देणार आहोत. त्या दृष्टीनेच ही रेसिपी मी बनवत आहे. गेस करा ही रेसिपी कुठली असेल, जी दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे आणि तुम्ही त्यात वेगवेगळ्या भाज्या घालून आणखीनच ती चविष्ट बनवू शकता. चला तर मग आता पुढे आपण कांदा फ्राय करायला घातलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे, टमॅटो घालायचे आहे बारीक चिरलेले. अशा पद्धतीने ही रेसिपी कशी बनते ते बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडते की नाही. आणि आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या अवेलेबल असलेल्या भाज्या बारीक छान चिरून घ्यायच्या आहे. आता इथे मी टोमॅटो घातलेला आहे. त्यात सिमला मिरची घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही आवडली तर नाही घातली तरी चालू शकते. पण भाजी अर्थातच त्या पदार्थाला त्यामुळे खूपच छान टेस्ट येते आणि पौष्टिकता पण वाढतेच नक्कीच. आणि आता आपण घालणार आहोत त्याच्यात शिमला मिरची आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले. त्यात आपण त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर पदार्थाच्या फोडणीला घातलेली अतिशय छान लागते व वरतून पण नंतर घातलेली अतिशय सुंदर दिसते. ह्या दोन्ही गोष्टींमुळे त्याची पौष्टिकता अर्थातच आपल्या पोटात जाते, बरोबर ना. चला तर मग पुढची तयारी करूया. आता यात मी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालणार आहे. त्यात अर्थातच पहिल्यांदा आपण घालणार आहोत थोडीशी फ्लावर. बाकी होती ना फ्लावर घालायची. थोडंसं पनीर पण घालायचं आहे आपल्याला मसाले घालण्यापूर्वी. अर्थात ही रेसिपी कुठली आहे माहिती का, सोया स्प्राऊट मॅगी आहे व यात मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहे. मॅगी मुलांना अतिशय आवडते, बरोबर ना. इथे सोयाबीन चंक्स मी भिजवून घेतलेले आहे अर्धा तास आणि ते छानपैकी भिजलेले आहे. ते पण मी ह्या सगळ्या जिन्नसमध्ये फ्राय करण्यासाठी घातलेले आहे. आता हे छान फ्राय होऊ देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अर्थातच मॅगीला अतिशय उत्तम टेस्ट येणार आहे. आता इथे मी लाल तिखट घातलेले आहे, हळद घातलेली आहे, कांदा लसूण मसाला घातला आहे, सब्जी मसाला घातला आहे, गरम मसाला घातला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅगीचं 1 पाऊच. जर 1 पॅकेट तुम्ही मॅगी बनवत असाल तर त्याच्यात येतं ते तेवढं पाऊच तर नक्कीच घालावं लागतं. त्यामुळे अर्थातच मॅगीला उत्तम टेस्ट प्राप्त होते. आता हे सगळं घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळं मसाले व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. कारण ते मसाले आणि भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्या तर त्या शिजायला पण सोप्या जातात, बरोबर ना. आता याच्यात आपण घालणार आहोत थोडेसे पनीरचे काप. जे तुम्हाला आवडतात तितक्या प्रमाणात तुम्ही घालू शकतात, नाही घातले तरी चालतात, पण चवीला तर अतिशय उत्तम लागतं. आणि आपण इथे सोया आणि स्प्राऊटचं मॅगी म्हटलेलं आहे आणि पनीर पण त्याच्यात आहे, तर अर्थातच प्रथिनांचा स्रोत वाढणार आहे आणि अतिशय टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे. दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी एक उत्तम पर्याय आहे. आता याच्यात मी कढीपत्ता वरनं घातलेला आहे, फोडणीला न घालता, की जेणेकरून त्याची टेस्ट आणखीन छान राहावी, ती तेलामध्ये मिसळून जाऊ नये म्हणून. परत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता याच्यात आपण अर्थातच मॅगीचे काप बारीक तुकडे तुकडे करून घालणार आहोत, की जेणेकरून मॅगी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे. हे बघा. आणि मग नंतर मॅगीच्या प्रमाणानुसार त्याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून मस्तपैकी मंद आचेवर गॅस करून ती मॅगी छानपैकी शिजू देणार आहोत. तुम्हाला जर त्याच्यात सार हवा असेल जास्त किंवा त्याची ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अर्थातच थोडं पाणी जास्त घालू शकतात. पण माझ्या मते ग्रेव्हीपेक्षा हे जे घट्ट अशी मॅगी छान तयार होते ना, ती अतिशय सुंदर आणि टेस्टी लागते. तुम्ही ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता. दुपारच्या भुकेसाठी एकदम छान आहे, सकाळच्या ब्रेकफास्टसाठी छान आहे. तुम्ही आता अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. त्याच्यात मी मटार पण घातलेली आहे. तुम्ही ब्रोकोली घालू शकता, अजून वेगळ्या तुम्हाला आवडणाऱ्या उसळी घालू शकतात. आता इथे आपण स्प्राऊट घालणार आहोत. मी अर्थातच ते स्प्राऊट भिजवून छानपैकी शिजवून मिठात घेतलेले आहे. तुम्हाला आवडतील त्या प्रमाणात तुम्ही ते घालू शकतात. 1 ते 1.5 स्पून तुम्ही स्प्राऊट मस्तपैकी त्याच्यात घालून छानपैकी ते शिजवून घ्यायचे आहे.
तयार झाली आहे आता आपली सोया स्प्राऊट मॅगी. कशी वाटते? झटपट होणारी, टेस्टी आणि हेल्दी आहे. शिवाय डाएट रेसिपी आहे. कमी तेलात पण तुम्ही बनवू शकता. भुकेसाठी उत्तम पर्याय आहे. आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नक्की रेसिपी करून बघा आणि मला सांगा कशी वाटते, ती आवडते की नाही. झटपट होणारी, 10 मिनटात होणारी, भुकेला एक उत्तम पर्याय असलेली आणि शिवाय मुलांना नवीन नवीन काहीतरी खावं वाटत असतं किंवा आपल्यालासुद्धा, तर त्यावेळेस पोटभरीची चटकमटक अशी ही सुंदर रेसिपी आहे. त्याच्यावरती आता कांदा लसूण मस्त घालायचा आणि मस्त खायचं.